Hello, check, mic check, hello, mic check. हॅलो, सगळ्यांचे कॅमेरा सेटअप रेडी आहे, कारण आजच्या या कार्यक्रमासाठी बाकीच्यांना उपस्थित राहता येत नाही आहे, तर कमीत कमी ऑनलाईन या सोहळ्यासाठी ते उपस्थिती दर्शवतील. मोरिया मोरिया, थँक्यू प्राजू, माझं काम केलं. ओके, नमस्कार, मी आरजी शशुशोष शिनाली. आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा निसर्ग हा खूप छान बहरतो आणि त्याचं सौंदर्य बघण्यासाठी आपण सगळेच हरवून गेलेले असतो. पण आता या पावसाळ्यामधल्या प्राजक्त या फुलाबद्दल बोलायचं तर त्यालाही बहर आलेला असतो, हो की नाही. पूर्ण झाड जे आहे ते कळ्यांनी बहरलेलं असतं. आणि प्राजक्ताच्या फुलाची ना मला एक खास गोष्ट सांगावीशी वाटते की छोट्या छोट्या दिसणाऱ्या ह्या टपोऱ्या कळ्या ज्या आहेत त्या सायंकाळी हळुवार फुलत असतात आणि त्यांचा मंद गंध हा आज म्हणतात दरवळत असतो. आणि अजून एक गोष्ट असते, तिकडे सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत असतो आणि हा प्राजक्ताचं जे फूल आहे ते उमलण्याच्या तयारीत असतं. सकाळी उठल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच त्याचा जो सडा पडलेला दिसतो त्याने मन जे आहे ते प्रसन्न होऊन जातं. आणि प्राजक्ताच्या फुलाची एक गोष्ट जर तुम्ही पाहिली तर सुंदरसं दिसणारं पांढरं आणि केशरी रंगाचं हे फूल जे आहे त्याने सूर्याचा सूर्योदय आणि सूर्यास्त त्यातला जो केशरी रंग आहे तो बरोबर घेतलेला असतो. जमिनीला भेटण्याचीही त्याला ओढ असते म्हणून त्याचा सडा हा जमिनीवर पडलेला असतो. आणि मला असं वाटतं की प्राजक्ताच्या फुलाला जशी जमिनीची ओढ असते आणि आकाशाचेही वेध लागलेले असतात तसंच काही प्राजक्ताचं सुद्धा आहे. प्राजक्ताच्या फुलातले गुणधर्म तिच्यामध्ये सुद्धा आलेले आहेत आणि त्याचा अनुभव जो आहे तो आपण सगळेजण घेतोय. गेल्या अनेक वर्षांपासून तिचा अभिनय आपण बघत आलो आहोत. ती खूप सुंदर नृत्य करते हेही सगळ्यांना ठाऊक आहे. ती उत्तम योगा करते हेही ठाऊक आहे. पण त्याचबरोबर आता प्राजक्ता माळी ही उत्तम कवयित्री आहे हे सुद्धा सगळ्यांना कळालं आहे, कारण तिचा प्राजक्त प्रभा हा काव्यसंग्रह प्रकाशित झालाय. त्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवाव्यात.
अक्षरधारा आयोजित पुस्तकांच्या मॉन्सून सेल निमित्त विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री नृत्यांगना सूत्रसंचालक प्राजक्ता माळी प्राजक्ता प्रभा या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत आणि मान्यवर देखील आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवत आहेत. अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके नाना म्हणजेच वात्र टीकाकार कवी रामदास फुटाणे सर आपल्याबरोबर आहेत. लेखक वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी सर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर ग्रंथाली प्रकाशनचे शिरीष विरकर सर आहेत आणि रसिका मॅम तर आहेतच प्राजक्ता प्रभाच्या या आजच्या सोहळ्यासाठी. आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना सगळ्यात आधी अक्षरधारा प्रकाशनबद्दल मला सांगायचं आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने अक्षरधाराची स्थापना झाली. अक्षरधाराने वाचन संस्कृती जी आहे ते रुजवण्यात मोलाचं काम जे आहे ते केलेलं आहे आणि ते यापुढेही त्यांचं योगदान देत राहतील. 500 पेक्षा अधिक ग्रंथ प्रदर्शनं त्यांनी भरवली आहेत आणि अनेक पुरस्कार अक्षरधाराला मिळाले आहेत. दिग्गजांनी सुद्धा त्यांना भेट दिली आहे आणि अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची तर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की संपूर्ण भारतातून बुकशॉप ऑफ द इयरसाठी अक्षरधारा बुक गॅलरीची निवड झाली आहे. वेल आता या कार्यक्रमात पुढे वळताना मी अक्षरधाराकडनं श्रीमती रसिका राठीवडेकर मॅम यांना आमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत. हॅलो, नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय श्री रामदास फुटाणे सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी, ग्रंथालीचे शिरीष विरकर आणि आपण सर्व रसिक वाचक या सर्वांचे मी अक्षरधाराच्या वतीने स्वागत करते. अक्षरधाराची स्थापना 13 ऑक्टोबर 1994 रोजी विजयादशमीच्या दिवशी झाली आणि गेली 27 वर्ष अक्षरधाराने गावोगावी ग्रंथ प्रदर्शनं भरून वाचन संस्कृतीचा प्रसार केलेला आहे. आत्तापर्यंत अक्षरधाराचे 590 ग्रंथ प्रदर्शनं झालेली आहेत आणि साहित्यिकांची मेजवानीही अक्षरधाराने वाचकांना दिलेली आहे. खरं तर अक्षरधाराचे दर महिन्याला काही ना काही साहित्यिक कार्यक्रम होत असतो, पण गेली 1.5 वर्ष आपण सर्वच जण या कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहोत आणि 1.5 वर्षानंतरचा हा पहिला कार्यक्रम होतोय आणि तोही प्राजक्ताच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा होतोय. ही अक्षरधारासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या कार्यक्रमासाठी श्री रामदास फुटाणे सर आणि प्राध्यापक मिलिंद जोशी हे उपस्थित आहेत, जे अक्षरधाराच्या स्थापनेपासून अक्षरधाराला मार्गदर्शन करत आहेत. त्याचाही आम्हाला आज खूप आनंद होतोय. अक्षरधाराचा मान्सून सेल हा अक्षरधारा बुक गॅलरी बाजीराव रोड आणि कोथरूड या दोन्ही ठिकाणी सुरू आहे. यामध्ये पुस्तकांवर 10 ते 50% सवलत आपण देणार आहोत आणि हा 31 ऑगस्टपर्यंत हा मान्सून सेल सुरू राहणार आहे. आणि अर्थातच आत्ताची जी सध्याची वेळ आहे 10 ते 4 या वेळेमध्ये हा मान्सून सेल सुरू राहणार आहे. तर या मान्सून सेलचाही आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा आणि आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दलही मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. वेल, अक्षरधाराची अजून एक परंपरा आहे, त्याच्याकडेही आपण वळणार आहोत. पण त्यापूर्वी मला ॲक्च्युली ग्रंथाली प्रकाशनतर्फे मिस्टर शिरीष विरकर सर जे आहेत तर त्यांना विनंती करायची आहे की त्यांनी सुद्धा त्यांचे 2 शब्द बोलावेत, कारण प्राजक्त प्रभा रसिकांच्या भेटीला येण्यामागे ग्रंथाली प्रकाशनचा खूप मोठा वाटा आहे आणि आजपर्यंत त्यांनी 150 पेक्षा जास्त काव्यसंग्रह हे प्रकाशित केले आहेत. ग्रंथाली प्रकाशनतर्फे शिरीष विरकर सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष फुटाणे सर, प्राध्यापक मिलिंद जोशी, प्राजक्ता माळी, अक्षरधारा प्रकाशनचे संबंधित सर्व आणि
इथे जमलेल्या रसिको, ग्रंथालयातर्फे प्राजक्ता माळीच्या या प्राजक्त प्रभा या पुस्तकाच्या प्रकाशनाला अतिशय आनंदाने आम्ही यामध्ये सामील होतो. एकतर समाजाचं जे स्पंदन आहे, मग ते दलित आत्मकथेच्या रूपाने बलूतसारखं असावं, उपऱ्यासारखं असावं, क्लोरोफॉर्मसारखी डॉक्टरांच्या विषयावर असावी, किंवा नेगलसारख्या एका अतिशय वेगळ्या ह्याच्यावर असावे. समाजाच्या जाणीवा, समाजाची स्पंदनं ही लोकांपुढे आणणं, हे काम ग्रंथालय अतिशय मनापासून गेले 40 वर्षाहून अधिक काळ करत आहे. आणि प्राजक्ताचा हा जो उपक्रम आहे तो त्यातलाच एक भाग आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रास्ताविकात तिने लिहिलेलं आहे की ती वेगळ्याच एका कामासाठी ग्रंथालयात गेली होती, ते काम बाजूलाच राहिलं आणि तिचंच पुस्तकाचं प्रकाशन झालं. एवढं तिचं ते तिच्या कविता, तिचं हे सगळं वागणं हे भावलं आणि म्हणून हे सगळं होतं आहे असं मला वाटतं. तिच्या याच्याबद्दल एक 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. की प्राजक्त म्हणजे पारिजातक, तर एक तर याच्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सत्यभामा आणि रुक्मिणीच्या ह्याच्या की फुले का पडती शेजारी, फुलला पारिजात दारी, तर ती खरोखरची फुलं, तिचं नावच मुळे त्याच्यामध्ये आहे. आणि प्राजक्ताच्या फुलाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा जो देठ आहे त्या देठात त्याचं सौंदर्य रमलं. फूल जरी पांढरं असलं तरी तो देठ नारिंगी किंवा भगवा आहे आणि त्याला एक कुठलं तरी एक अध्यात्माचं कोंदण त्या पारिजाताच्या फुलाला लाभलेलं आहे. असं एक वेगळं ते हे आहे. आणि मला वाटतं प्राजक्तामध्ये खूप मोठे हे आहेत. ती एक नृत्यांगना आहे चांगली, त्याचबरोबर ती अभिनेत्री आहे आणि ती लिहिती झालेली पण आहे. तिन्ही क्षेत्रामध्ये तिचं जे काही कर्तृत्व आहे ते बहरायला लागलेलं आहे आणि असंच ते बहरो अशी आमची इच्छा आहे. तिने ज्या काही कविता हे केल्या त्याबद्दल मला एक छोटंसं सांगायचं. की जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून चांगलंच निवडण्याचा प्राजक्ताचा प्रयत्न आहे. मला हे काल रात्री मिळालं त्यामुळे अतिशय कमी अभ्यासावरती मी हे करतो आहे. पण तरीसुद्धा तिचा तिने जो काही गुच्छ दिलेला आहे काव्याचा, त्याचा मनमुराद आस्वाद मला घेता आला आणि त्यातून मला जे काही वाटलं ते मला थोडंसं सांगावंसं वाटतं. की ध्यानात घे, सूर्योदयापूर्वी सगळ्यात जास्त काळोख असतो. आता काही क्षणातच लख्ख उजाडणार आहे. थकू नकोस, आशा सोडू नकोस, तो तुझ्या सोबतीला आहे. शिवोहम ही एक वेगळं असं तिने एक म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आशादायक चित्र, समाजामधल्या अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार असं एक आशादायक चित्राकडे तिला जायचं आहे. तिच्या आयुष्यामध्ये पण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही वाईट प्रसंग येतात. त्या प्रसंगावर पार करून आपण कायम ह्या सूर्योदयाकडे बघायचं असतं आणि ती प्रेरणा तिच्यामध्ये आहे असं मला वाटतं. तिच्या या उपक्रमाला आम्ही ग्रंथालयाने मदत तर केलीच आहे, पण आम्हाला असं वाटतं की तिला जे वाटतं ते तिने लिहितं व्हावं, जेवढं शक्य असेल तेवढं तिने लिहावं आणि तिच्या अशा लिखाणाचं आमच्याकडे कायमच स्वागत होईल. ग्रंथालयातर्फे या पुढच्या काळातही तिच्या वाटचालीमध्ये आमची नेहमीच मदत होईल असं मी ग्वाही देऊ इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि छान वाटलं हे ऐकल्यानंतर. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाची
मग एखादी संस्था असू देत, एखादं कुटुंब असू देत, प्रत्येकाकडे आपली एक परंपरा ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते. आणि अक्षरधाराची जी परंपरा आहे, जेव्हा कुठलाही कार्यक्रम असतो तर पाहुण्यांचे स्वागत हे ग्रंथ भेट देऊन केली जाते. आणि खरंच खूप स्तुत्य कल्पना आहे. आणि यासाठी मी रसिका मॅमला रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या आजच्या मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. सुरुवात करूयात. अर्थातच सगळ्यांचे लाडके मात्र टीकाकार कवी रामदास फुटाणे सरांचं. आपल्या सगळ्यांची लाडकी प्राजक्ता म्हणजेच प्राजू, प्राध्यापक वक्ते लेखक मिलिंद जोशी सरांचं आणि ग्रंथाली प्रकाशनचे शिरीष विरकर सरांचं देखील स्वागत करावं. आणि खरं तर आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आर.जे. सोनाली तिचंही मी ग्रंथभेट देऊन स्वागत. थँक्यू मॅम. प्लीज आपण स्थानापन्न व्हावं. ज्या सोहळ्यासाठी आज आपण खरं तर सगळे जमलो आहोत आणि हा सोहळा खरंच कोविड किंवा सध्याचं हे पॅन्डेमिक नसलं असतं तर किती मोठ्या प्रमाणात पुण्यात झाला असता याची कल्पना तुम्ही नक्कीच करू शकतात. पण आज अनेक जण जे उपस्थित राहू शकले नाहीये ते लाईव्ह थ्रू आपल्याला कनेक्ट झालेले आहेत आणि या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. अक्षरधाराच्या फेसबुक पेजवर, माझं फेसबुक पेज आहे, प्राजूचंही फेसबुक पेजवरनं सगळं तुम्ही बघत आहात. आणि आता त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण जवळ आलेला आहे. प्राजक्ताच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ती दुसऱ्यांना अनुभवतीये. नुकताच तो मुंबईमध्ये देखील पार पडलाय. अर्थातच प्राजक्त प्रभाव या तिच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपण आता करणार आहोत. त्यासाठी टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला पाहिजे. वा, मला असं वाटतं की टाळ्या वाजल्या पाहिजेत. प्राजक्ताची फुलं कशी झाडावे हलवल्यानंतर टपटप टपटप पडतात तसंच त्या टाळ्या पण वाजल्या पाहिजे. मला माहिती ते उपस्थित असलेल्या अनेकांना प्राजक्ताची साईन कॉपी असलेली बुक हवी आहे. थँक्यू सो मच. आता पुढे वळूयात. अर्थातच पुस्तक प्रकाशन सोहळा तो पार पडलेला आहे, पण त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत मोठे वक्ते आहेत, ते लेखक आहेत, प्राध्यापक आहेत श्री मिलिंद जोशी सर. साहित्य निर्मितीसाठी त्यांना गदिमा प्रतिष्ठानतर्फे गदिमा चैत्रबन पुरस्कार देखील मिळालेला आहे. साहित्य क्षेत्रातील कामगिरीच्या बद्दल प्रतिष्ठेचा असा पुणे फेस्टिवल अवॉर्ड देखील त्यांच्या नावावरती झालेला आहे. खरं तर पारितोषिकांची यादी खूप मोठी आहे, पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि साहित्य लेखन त्यांनी केलं आहे. सर, मुळातच लेखन करणारी व्यक्ती ही कुठल्या बॅकग्राऊंडमधून आली हे कधीच मॅटर करत नाही. तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि तरी सुद्धा उत्तम आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. लेखक, संपादक आणि वक्ते श्री मिलिंद जोशी सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आज अक्षरधाराच्या वतीने प्राजक्ता माळी यांच्या प्राजक्त प्रभा या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. मला अतिशय आनंद होतो, कारण रामदासजी फुटाणे, गांगरजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अक्षरधाराने हा कार्यक्रम आयोजित केलाय. प्राजक्ता, आपल्याला माहीत नसेल अक्षरधाराची निर्मिती कशी झाली. रमेश राठोडीकर ग्रंथ प्रदर्शन भरवायचे, त्या प्रदर्शनाला भेट द्यायला म्हणून रसिकाताई गेल्या आणि रमेश राठोडेकरांना घेऊनच बाहेर आल्या पुस्तक खरेदी करण्याऐवजी. म्हणजे ज्या बुक गॅलरीची निर्मिती तितकी नाट्यमय आहे, तिथे सर्जनशीलतेला आणि निर्मितीला नेहमीच प्रोत्साहन असतं. आम्हाला प्राजक्ता माळी यांच्याविषयी नेहमी आदर आणि कौतुक वाटत आलेलं आहे. याचं कारण त्यांनी अतिशय संघर्षातून आणि शून्यातून स्वतःचं विश्व घडवलेलं आहे. आज नामवंत अभिनेत्री, सूत्रसंचालिका, नृत्यांगना म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. आणि मला असं वाटतं की नृत्य असेल, सूत्रसंचालन असेल, अभिनय असेल, ही सगळी अभिव्यक्तीची माध्यम आहेत. पण तरी देखील त्यांना कवितेचं बोट धरावं असं वाटतं
याचा अर्थ कवितेची ताकद काही वेगळी आहे. आपण पहा की राजकारणामध्ये तुम्हाला हायकमांडचं ऐकावं लागतं, समाजकारणामध्ये तुम्हाला संस्था प्रमुखांचं ऐकावं लागतं, तुम्ही नाट्य किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांचं ऐकावं लागतं. कविता ही सार्वभौम आहे, कविता शब्द अंतिम आहे आणि तो जो अंतस्वर आहे कविता तो जपल्याशिवाय कसदार कविता ही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून या सार्वभौम जी सत्ता आहे ती मिळवण्यासाठी प्राजक्ता माळी यांची जी धडपड चालू आहे तिचं मला जास्त कौतुक वाटतं आणि म्हणून प्राजक्त प्रभा या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी मी उपस्थित आहे. खरं तर कुठलाही मुखवटा घालून तुम्हाला सातत्याने जगता येत नाही. मुखवट्यामागचं जे जगणं आहे त्याला भिडावंच लागतं आणि त्यासाठी स्वतःचं सामर्थ्य असावं लागतं, त्यासाठी स्वतःची साधनं असावी लागते. कितीतरी माणसं या जगामध्ये अशी आहेत की ती घरात, व्यासपीठात, सेटवर, सेलिब्रिटींशी बोलताना, सामान्य माणसांशी बोलताना तीच असतात. म्हणजे कलावंत आणि माणूस यामध्ये तिथं कधी फरक दिसत नाही. मला प्राजक्तामध्ये ते दिसतं की कलावंत आणि माणूस यांच्यामधला जो फरक सातत्याने दिसतो, कलावंत म्हणून दिसणं वेगळं आणि माणूस म्हणून दिसणं वेगळं, हा फरक दिसला की त्या कलावंताविषयीचा आदर कमी होतो, तो प्राजक्ताविषयी तीळमात्रही कमी होत नाही. हे आम्ही आज पहिल्यांदाच भेटतोय, पण ज्या पद्धतीनं ते आपली कथा सादर करतायत त्यातून ते दिसतं. विशेषतः त्यांनी कलेच्या संदर्भातली त्यांची जी कविता आहे ती मला खूप महत्त्वाची वाटते. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की ज्यावेळेला तुम्हाला यश मिळायला लागतं त्यावेळेला तुमच्या ज्या कमतरता आहेत आणि त्याच्यावरती वैगुण्यावरती बोट ठेवणारी, टीका करणारी माणसं सुद्धा तुमची मित्र बनायला लागतात. मग तुम्ही एकदा सेलिब्रिटी झाल्यानंतर तुम्ही स्वतःविषयी खूप बोलायला लागलात तर ते स्वतःचं कौतुक समजलं जातं आणि तुम्ही मौन ठेवलं तर तो माज समजला जातो. आणि ज्यावेळेला म्हणजे एक काळ असा होता की जो तुमच्या दुःखामध्ये सहभागी होतो तो मित्र असं म्हटलं जायचं. आज स्पर्धा आणि असूया इतकी वाढली आहे की जो तुमच्या यशात आणि आनंदात सहभागी होतो तोच खरा मित्र असं म्हणावं लागतं. आणि ज्यावेळेला तुम्ही मोठं होत जाता तुमच्या जवळची माणसं पहिल्यांदा दुःखी होतात. त्याने एक फार छान शब्द वापरला आहे की तुमच्या आनंदाचा तूच त्यांना असा डसायला लागतो आणि त्याचा त्रास व्हायला लागतो आणि मग तुमच्या प्रगतीची पावलं मंद असणं किंवा तुम्ही बेस्ट अपयशी असणं हे त्यांच्या सुखाला कारक ठरतं. तर हे जे काही एक कलाक्षेत्रातलं वास्तव आहे त्याविषयी त्यांनी किती मार्मिक भाष्य केलेलं आहे. आणि या सगळ्यामागं म्हणजे अनुभव आहे, त्यांचं चिंतन आहे, त्यांची निरीक्षण शक्ती आहे आणि केवळ हे शब्द नाही आहेत, या शब्दामागं हा जो एक अनुभव आहे सच्चा, त्यामुळे या कवितेला एक वेगळं परिमाण प्राप्त झालं आहे. आत्ता पुणे मुंबई हा वाद नेहमी सुरू असतो, तो पुलंनी सुरू केला आहे. पुणे, मुंबई, नागपूर वगैरे सगळा. आणि त्यामुळं पुणेकरांचं कौतुक फार असतं आमच्या इकडे. तर म्हणजे अगदी वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहिलं नाही असा पुणेकर शोधून सापडणार नाही. आणि त्याच्या म्हणजे आमच्याकडे पत्र येतात अनेकदा, एकतर गृहस्थ समोर येऊन उभा राहिले आणि म्हणाले तुम्ही आमची दखलच घेत नाही, एवढे तुम्ही पुरस्कार देता, म्हणजे तुम्ही करता काय? आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहितो, आम्ही पत्रलेखक आहोत म्हणाले. म्हणजे आता अजून तरी या प्रकारचा पुरस्कार सुरू झालेला नाही आहे. पण हे लोक काय प्रकारचे करू शकतात. त्यांनी पुणे आणि मुंबईच्या संदर्भामध्ये फार छान शब्दामध्ये म्हटलं आहे की मुंबई कशी आहे की एखाद्या मायाळू आईसारखी आहे, ती तुम्हाला समजून घेणार आहे. आणि पुणे कसं आहे, एखाद्या कर्तव्यदक्ष आणि कठोर कान पिळणाऱ्या बापासारखं आहे. पुण्यामध्ये 1 ते 4 मुख्यमंत्र्यांच्या सभेला सुद्धा लोक येत नाहीत, पण मतदान नंतर करतात, हा भाग त्यातला वेगळा. आणि मुंबई सदैव जागी असते. आणि मुख्य म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की एक्स्ट्रा रिस्पेक्ट जो आहे स्वतःविषयीचा, त्याविषयीचं भान पुणे देतं, तर एक्स्ट्रा फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती मुंबई शिकवते. म्हणजे या दोन शहराकडे म्हणजे आपण जनरली काय असतं, एक तुसडेपणा येतो, मी पुण्यातला आहे, मग तो अभिमान जगभर कुठेही मिरवायचा, वैकुंठात जरी गेलं तरी पुणेकर आहे म्हणून सांगायचं. पण तसं इथे दिसत नाही. म्हणजे ज्या ज्या समाज जीवनाशी आपण एकरूप होऊ, ज्या शहरामध्ये आपण जाऊ, त्यांचा जन्म पुण्याचा आणि कर्मभूमी मुंबईची आहे, पण तिथल्या वातावरणाशी सुद्धा त्या कशा एकरूप झाल्या आहेत आणि हे एकरूप होत असताना त्या शहरांकडे त्या कशा बघतायत, यातून सुद्धा त्यांचं एक वेगळेपण मला दिसतं. या त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये कुठेही शब्दाचा अवडंबर नाही आहे, शैलीचं स्तोम नाही आहे, तत्त्वज्ञान सांगण्याचा सोस नाही आहे, कुणाचे अनुकरण करण्याचा हव्यास नाही आहे. म्हणजे प्राजक्ताचं फुल जसं अलगद झाडावरून पडतं ना, तशी सहजतेनं ही कविता आलेली आहे, हे या ठिकाणी नमूद करावं. म्हणजे ब्रह्मकमळासारखा आगाऊपणा नाही, आता आज उगवणार आहे मग थोडाच वेळ थांबणार आहे, तेवढ्या वेळात या नाही तर फोटो निघणार नाही वगैरे, इथं अजिबात नाही. हा
ही जी सहजता आहे कवितेतली ती मला जास्त महत्त्वाची वाटते. प्राजक्ताच्या फुलाविषयी आत्ता सगळ्यांनी सांगितलं, पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की प्राजक्ताच्या फुलाचं वेगळेपण काय, की प्राजक्ताची फुलं जर आपण बघितली तर त्याचा फुलांचा जो भाग आहे पांढरा, तो म्हणजे योग्याच्या अंगावरच्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रासारखा आहे, आणि त्याचा जो देठ आहे तो एखाद्या नवयौवनेच्या ओठासारखा आहे. म्हणजे आसक्ती आणि विरक्ती ही जीवनाची दोन टोकं एकाच वेळी सांधली गेली आहेत. मला असं वाटतं की प्राजक्ता माळी यांच्या कवितेमध्ये आसक्ती आणि विरक्ती, शेवटी टोकाची आसक्ती आणि टोकाची विरक्ती या दोन्ही गोष्टी जीवनाला कडेलोटाकडेच घेऊन जात असतात. हा जो सुवर्ण मध्य साधन आहे जीवनामधला, तो त्यांच्या कवितेचा प्राण आहे, आणि त्यामुळं ही कविता विशेष भावलेली आहे. त्यांनी सर्व भाषांमध्ये कविता लिहिल्या आहेत. म्हणजे त्यांच्या मराठीमधल्या कविता आहेत, त्यांच्या हिंदीमधल्या आहेत, इंग्रजीमधल्या कविता आहेत. एकाच वेळी तीनही भाषांमध्ये उत्तम कविता लिहिणारी कवयित्री म्हणून आता खरं प्राजक्ताचा उल्लेख केला पाहिजे. यात कौतुकाचा अजिबात भाग नाही. अनेकदा काय होतं, मग मला मराठी येतात, मग मला बाकीच्याही भाषा येतात, आणि अशा कविता संग्रह घेऊन येणारे कविते आम्हाला रोज भेटत असतात साहित्य परिषदेमध्ये. त्यामुळं कसदार काय हे त्यामध्ये सापडणं खरोखरीच कठीण असतं, आणि ते त्यांच्या कवितेमध्ये आवर्जून सापडलेलं आहे. मला दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते की कुठलीही फुलं त्याचं दुसऱ्या दिवशी अगदी देवाला वाहिलं तरी निर्माल्य होतं. हे फुलांना हा शापच आहे, पण प्राजक्ताची ही काव्य फुलं रसिकांच्या मनामध्ये टवटवीत राहतील याची मला खात्री आहे, कारण तिला एक वेगळा अनुभवाचा गंध लाभलेला आहे. शेवटी दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचं मुक्त कंठानं कौतुक करण्यासाठी स्वतःचं मन सुद्धा तितकं मोठं असावं लागतं. आपण बघितलं ज्या व्यासपीठावर प्राजक्ता असतात, काही चांगलं घडलं की वा दादा वा, वा ताई वा. तर प्राजक्ताला मी आज म्हणतो की साहित्य पंढरीमध्ये आपण आहात, तुमच्या कवितेला आम्ही वा प्राजक्ता वा असं म्हणतो. प्राजक्त प्रभाचं प्रकाशन होत असताना आपण असंच लिहित राहा, आणि एका कलावंताचं हे जे संवेदनशील हृदगत आहे ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मला तर असं वाटतं की प्राजक्ता तुम्ही ललित लेखन खूप उत्तम करू शकाल. म्हणजे तुम्ही इतक्या साध्या सोप्या निरीक्षणातून जर इतका जीवनाशयाला भिडण्याचा प्रयत्न करत आहात, तर ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं की तुम्ही उत्तम ललित लेखन करू शकाल. त्यामुळं कवितेच्या पुढे एक पाऊल तुम्ही टाका. ही प्राजक्ताची प्रभा होती, आता प्राजक्ताचा तो संपूर्ण प्रकाश दिसू द्या, आणि तुम्ही लिहिताय ही गोष्ट आम्हाला खूप महत्त्वाची वाटते. कलावंतांना आपण जी अभिव्यक्तीची माध्यमं वापरतो आहोत त्यामध्ये आपलं व्यक्त होणं पुरेसं नाही असं वाटतं, तेव्हा माणूस लेखणीची कास धरतो. आपण ती धरत आहात, त्याविषयी मी आनंद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. खूप छान पद्धतीने तुम्ही व्यक्त झालात, आवडलं मला सगळ्यांना. आणि अर्थातच प्रत्येक कलाकाराला ही गोष्ट नेहमीच आवडत असते की आपल्या कामाला दाद मिळाली पाहिजे, आपल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे, आणि त्यासाठीच तर तो मेहनत घेत असतो. आणि प्राजक्ताने आजपर्यंत अभिनय, नृत्य, सूत्रसंचालन या गोष्टी तर दाखवल्याच आहे, पण ती किती संवेदनशील मनाची कवयित्री आहे हे सुद्धा दिसलं. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की प्राजक्त प्रभा तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा ते अतिशय साध्या, सोप्या, सरळ भाषेत लिहिलेलं आहे. त्यामध्ये कोणत्याही जड शब्दांचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे कुठेतरी ते आपल्या मनाला स्पर्शून जातं. आपल्याबरोबरही कधीतरी कुठल्या तरी फेजमध्ये हे घडलंय याची जाणीव होते. आणि आता सध्या मी प्राजक्ताला रिक्वेस्ट करेल की तिने देखील तिचं मनोगत व्यक्त करावं, आणि तुमच्यासाठी एक छान सरप्राईज आहे ते देखील मी सांगेल थोड्याच वेळात. पण त्यापूर्वी प्राजक्ताकडे आपण माईक देऊयात. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर सगळ्यांना माझा नम्रपूर्वक नमस्कार. आज खरं मला आनंदाचं भरता आलंय. सरांनी इतकं कौतुक केलंय तर जे सापडतील ते विचार मी तुमच्यासमोर मांडेन. खरं तर खूप बोलायचं, किती बोलू किती नाही असं झालंय मला. एकतर मी माझ्या शहरात आहे, पुण्यात आहे. खरं सांगते, जेव्हा ठरलं काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तेव्हा मी खूप दिवस कन्फ्यूज होतो की हा प्रकाशन सोहळा पुण्यात करायचा का मुंबईत करायचा. आणि म्हणजे आपण कोविड रिस्ट्रिक्शन्समध्ये जेवढे कन्फ्यूज होत ना की आता नेमकं काय पाळायचं आहे, आता कुठली फेज चालू आहे, किती नियम आहेत नाहीत, ते कन्फ्युजन ज्या लेवलला आहे त्या लेवलला हे कन्फ्युजन होतं की पुणे की मुंबई. पण सगळ्यांची सोय पाहता, सगळे कार्यक्रमाचे काव्य वाचन करायला येणार होते, त्या सगळ्यांची सोय पाहता आम्ही मुंबई हा निर्णय घेतला. पण बघा, इच्छाशक्ती म्हणतात तीही की पुण्यात मला रुखरुख लागून राहिली की अरे
पुण्यात पण व्हायला हवा होता का? तर अक्षरधारानं हे जुळवून आणलं आणि आज हा जुलै महिन्यात दुसरा सोन्याचा दिवस उगवला माझ्यासाठी. त्यांचे मनापासून आभार. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली की येस, पुण्यात व्हायलाच पाहिजे ना सोहळा. काय आणि दुसरं एक कारण, काय जगात आपण कुठेही गाडी चालवू शकलो तरी त्याला काही महत्व नसतं. पुण्यात गाडी चालवू शकला तर तू ड्रायव्हर बाबा खरा, मग मानलं तुला. असं ते असतं किंवा पुणेकरांची दाद मिळाली तरच ते बरं आहे. चांगलं नाही म्हणत आहे, बरं आहे असं जे एक त्याला प्रतिष्ठा मिळते बरे लेवलची. तसं पुण्यात जोपर्यंत चर्चा होत नाही, पुण्यात जोपर्यंत छोटेखानी कार्यक्रम होत नाही, तोपर्यंत त्याला एक अशी काय म्हणजे त्याला ग्रॅव्हिटीच येत नाही, डेप्थच येत नाही. त्यामुळे इथे कार्यक्रम होणं मॅन्डेटरी होतं आणि हे होतं याचा मला आत्यंतिक आनंद आहे. बरं, पुण्यात तर पुण्यात म्हणजे टिळक रोडवरच्या आपल्या साहित्य परिषदेमध्ये हा कार्यक्रम होतोय म्हणजे मी माझा बहुमान समजते. हा यासाठी खरंच मोठं भाग्य लागतं आणि ते मला लाभलेलं आहे असं मी म्हणेन. कारण बघा ना, आता इथे उभं राहून बोलताना मला खरं दडपण येतंय की हे सगळे चेहरे माझ्याकडे बघतायत. साहित्य संमेलनाचे सगळे अध्यक्ष आहेत, किती 78 पासूनचे सगळे अध्यक्षांचे फोटोज आहेत इथे. म्हणजे किती दिग्गज व्यक्तिमत्व, कलंदर व्यक्तिमत्व इथे येऊन गेली असतील. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या वास्तूमध्ये आज हा कार्यक्रम सोहळा होतोय याचा मला खरोखर म्हणजे आकाश ठेंगणं वगैरे झालंय. मला इतका आनंद होतोय. बरं, अजून एक म्हणजे साहित्य परिषद आहे म्हणून आता पुलं एक खरं त्यांचं एक भाषण आहे, त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की मी मराठी बोलते याचा मला फार अभिमान आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज मराठीत बोलत असावेत असं मी इमॅजिन करतो की सोयराबाईंना ते कधी म्हणाले असतील कदाचित. आज काही पिठलं जमलं नाही बरं का, तर ते मराठीत बोलतात आणि ती माझी मातृभाषा आहे आणि त्या मराठीत मी बोलतोय. तसा काहीसा आनंद आज या वास्तूत उभं राहून मला बोलताना खरंच होतोय. पुनश्च आभार अक्षरधारा. बरं, पुणे झालं, साहित्य परिषद म्हणजे हे आहेच आहेत, म्हणजे बेस्टच गोष्टी झाल्या. पण एक तर दुसऱ्यांदा काव्यसंग्रह प्रकाशित होतोय हे देखील मला वाटतं भाग्य फार कमी जणांच्या नशिबी आलं असेल. पण ते कोणाच्या हस्ते दुसऱ्यांदा होताना, तर फुटाणे सरांसारख्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते जे अतिशय उत्तम ज्येष्ठ दिग्गज असे वात्र, टीकाकार, कवी, निर्माते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आहेत, त्यांच्या हस्ते हे व्हावं म्हणजे परत एकदा बहुमानच. मला आठवतं मी तळजाई पठार धनकवडीला राहते आणि माझी शाळा शिवरामपंत दामले प्रशाला महाराष्ट्र मंडळ. मी सायकलवर जायचं यायचंय. तर तेव्हा मी 7वी 8वी मला आठवत पण नाही नेमकं कधी, पण सातारा रोड सिटी प्राईड जे आहे तिथे उजव्या हाताला खूप मोठं होर्डिंग लागलेलं आणि त्या भल्या मोठ्या होर्डिंगवर फक्त हे मथळा किंवा शीर्षक म्हणून आपण असं लिहिलेलं, भारत कधी कधी माझा देश आहे, रामदास फुटाणे. मला काही तेव्हा कळतच नव्हतं नेमकं काय आहे हे काव्यसंग्रह वगैरे, ते काय तेवढं हेच नव्हतं. पण मला ना त्या ओळी तेव्हा सुद्धा इतक्या भावल्या होत्या की किती खरा थॉट आहे हा, किती करेक्ट थॉट आहे, किती नस पकडली आहे. तर ते जे शीर्षक होतं ना ते माझ्या मनात कधीपासून घर करून राहिलंय मी काय सांगू तुम्हाला. आणि आज हा असा योगायोग यावा, त्यांच्या हस्ते काव्यसंग्रह प्रकाशित वगैरे होतोय. काय बोलू मी म्हटलं त्याप्रमाणे आकाश ठेंगणं होतंय, मला आनंदाचं भरतं आलं. हे सगळं तुम्ही प्रत्येक 2 ओळींनंतर हे अज्युम करा ही वाक्य. बरं, त्याच्यानंतर साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर. कौतुक करावं ते कसं ते यांच्याकडून शिकावं. खरंच किती कौतुक. बरं, पुण्यातल्या अस्सल पुणेकराकडून साहित्य परिषदेच्या एका मानाच्या स्थानावर बसलेले असताना या वास्तूमध्ये उभं राहून ते इतकं कौतुक करता याला खूप मोठं जिगर पण लागतं आणि खूप छान मनही लागतं. आणि पुणेकरांचा तसा फार कौतुक करण्याचा स्वभाव नसतो, तरी देखील तुम्ही तुमच्यात तो आहे आणि तुम्ही एवढं पण आता इतकी वर्ष पुण्यात राहिल्यानंतर ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाढणे पण गुण लागलं होतं. तर ते तसं मी असं आता पुणेकरांविषयी आपण काय बोलावं, पण हा म्हणजे तर इतकं कौतुक केलं, इतकं प्रोत्साहन दिलं, हे शब्द ऐकून फार बरं वाटतं. म्हणजे मी माझ्या पहिल्या 19 तारखेच्या भाषणात असं म्हटलं होतं की मला दडपण येतंय कवयित्री स्वतःला म्हणून घेताना, कारण जबाबदारीचं काम आहे. एक तर ते सुडो इंटेलेक्च्युअल सतत वागावं लागतं असं वगैरे, ते मला आपल्याला जमणार आहे का बुवा वगैरे असं सगळं माझं होत होतं. ऑल्सो अवघडपणा हा सगळ्यात अवघड कला प्रकार आहे असं मला वाटतं.
तर पण यांच्याकडून अशी जी शाबासकीची अशी थाप मिळते, कौतुकाची थाप मिळते, त्यामुळे खरंच खूप प्रेरणा मिळते आणि लिहिते राहण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय हे मात्र नक्कीच. सो खूप खूप धन्यवाद त्यासाठी. बरं, काय हे सगळं जुळून आणलंय ते कोणी? अक्षरधारा. बरं, त्याचाही एक छोटासा किस्सा आहे की तुम्हा सगळ्यांनाच माहिती असणार, अक्षरधारा एक तर नाव काय सुरेख आहे, याच्या मी खूप आधीपासून प्रेमात आहे बरं का. तर अक्षरधाराला मी खूप आधीपासून पुस्तक खरेदीला जात होते. आता मुंबईत शिफ्ट झाल्यापासून नाही, परंतु आधी मी रितसर पुस्तक खरेदीला आलेली आहे आणि तिकडे असं पुस्तकांच्या सगळ्या गर्दीमध्ये असे हिरोईन्सचे चेहरे बघून मला खूप काय काय वाटलेलं आहे. मुक्ता बर्वे, इफ आय एम नॉट रॉंग, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी असे मी चेहरे पाहिलेले आहेत. आणि असं बघताना असं एकतर पुस्तकांच्या सगळ्या गर्दीमध्ये त्यांचे चेहरे असायचे आणि अभिनेत्री झाल्यानंतर तर हां असं काहीतरी किंवा ह्यांच्याशी काहीतरी आपले सूत जुळले पाहिजे असं खूप खूप दिवसांपासून वाटत होतं. आणि ते कसे योग जुळून आले तर हे पहा असेल. क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद. माझ्या मनी ध्यानी पण नव्हतं की हे एकतर मुळात काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचं पण काही स्वप्न मी पाहिलं नव्हतं, तेच मनात नव्हतं. बरं, तो संग्रह प्रकाशित झाला, एकदा नव्हे दुसऱ्यांदा होतोय. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद की मला परवाच दिवशी ग्रंथालयमधून फोन आला की दुसरी आवृत्तीची ते तयारी करतात आणि छापायला गेली आहेत पुस्तकं. सो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतोय. पण तरी देखील आता मी माझ्या एका कवितेकडे जाते. म्हणजे माझं एक थोडक्यात काय म्हणणं होतं कविता लिहिण्यामागे किंवा कवयित्री म्हणून घेण्याविषयी हे तुमच्या लक्षात येईल. तर ती कविता मी तुमच्यासमोर सादर करते. मला ग्रंथालयातून सांगण्यात आलं जेव्हा प्रकाशन किंवा जेव्हा छापायला जात होतं पुस्तक की अर्पण पत्रिका आणि मनोगत आम्हाला तू लिहून दे. तर मनोगत लिहायला बसले आणि कविता स्फुरली. ती अशी होती. मी कवयित्री नाही, शीर्षकच असं म्हटलंय मी कवयित्री नाही, होण्याचा मानस मोहही नाही, अगाध वाचन जिभेवर नाचती सरस्वती, मनात शांताबाई ग्रेस कुसुमाग्रज अशी माझी काही गत नाही. मी कवयित्री नाही. माझ्या आधी कैक मंडळी अनंत विचार देऊन गेली, माझ्या आधी कैक मंडळी अनंत विचार देऊन गेली, माझ्या नंतर कैक येतील अपार म्हणणं मांडून जातील. काही सांगू पाहणाऱ्यांच्या मांदियाळीतलं मी पहिलं शेवटचं अथवा सुवर्ण पान नाही. मी कवयित्री नाही. काही अतिव दुःखाच्या, आनंदाच्या, प्रेमाच्या, त्राग्याच्या, अपमानाच्या, रागाच्या, समर्पणाच्या, एकाकीपणाच्या क्षणांमध्ये जे सुचलं, स्फुरलं, तरळलं, कळलं, समजलं, झिरपलं ते कविता रूपानं प्रकटलं, सामोरी आलं. सगळ्यांना ते आवडलंच पाहिजे असा माझा काही अट्टहास नाही. मी कवयित्री नाही. ह्यातल्या निदान एका विचारानं पुढल्या पिढ्यांपैकी, म्हणजे पुढली लगेच पुढची नाही, कधीतरी पुढल्या पिढ्यांपैकी ह्यातल्या निदान एका विचारानं पुढल्या पिढ्यांपैकी निदान एकाच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावल्या, फोफावल्या तरी महात्मावर गती पावेल. याहून मोठा आनंद, समाधान नाही जरी मी कवयित्री नाही. तर हे असं माझं म्हणणं होतं. कवयित्री नाही किंवा पुनश्च तेच की एक स्वतःशी प्रामाणिक राहण्याच्या अट्टहासातून स्वतःला जे वाटतंय ते सगळं आपण बोलू शकत नाही, प्रामाणिकपणे मांडू शकत नाही. रिसीव्ह करणारा कोण कसा, त्याची मानसिकता, त्याचा गैरफायदा तो घेईल, त्याची थट्टा करेल, नंतर मग चार चौघात बोलेल, असं कितीतरी गोष्टी आपल्या मनात असतात. आपण मॅनिप्युलेट करतो बऱ्याच गोष्टी सांगताना. स्वतःशी मात्र त्यातल्या त्यात आपण प्रामाणिक राहतो. आणि आधी मी डायरी लिहायचे, जी आई वाचायची, म्हणून मी कविता लिहायला लागले खरं तर. तर असा हा माझा प्रवास आहे. तर हा असा माझा कविता संग्रह तुम्ही इतका उचलून धरताय याचा मला खरंच खूप खूप आनंद होतोय. म्हणजे मी शब्दात माझा आनंद व्यक्त करू शकत नाही. आभाराला माझ्याकडे शब्द नाहीत, अपुरे पडतायत, अशी सगळी माझी आता अवस्था आहे. त्याचबरोबर ग्रंथालयाचे सुद्धा खरं तर मानावे तितके आभार कमी आहेत. कारण पुन्हा एकदा कवयित्री वगैरे कोणी एस्टॅब्लिश असती, तिचं काव्यसंग्रह असतं तर
काही त्याच्यात आश्चर्य वाटण्याजोगं नव्हतं. परंतु अभिनेत्रीचा काव्यसंग्रह असतो ना, तेव्हा ते धाडस असतं मित्रांनो, आणि ते ग्रंथालीने दाखवलंय. का तर हिरोईन्स बाबा त्या काय अशा कचकड्याच्या बाहुल्या, त्यांना असतं का डोकं, अच्छा लिहितात का, अच्छा वाचतात, बरं असं सगळं जे होतं. तर हिचं काव्यसंग्रह कविता वगैरे म्हणजे काहीतरी आपलं अनुभवांचं पुस्तक असतं तरी ठीक आहे, किंवा असंच काहीतरी वाचलंय आणि त्याच्यातून त्याची टिप्पणी वगैरे असं काही सॉर्ट ऑफ असतं तरी देखील पटकन ओके हां छापू शकतात. पण काव्यसंग्रह लिहिण्यासाठी खरंच खूप धारिष्ट्य लागतं, जे त्यांनी दाखवलं. आणि त्यांनी दाखवल्यामुळे मला हा विश्वास मिळाला की हो प्रकाशात आणायला हरकत नाही. नाहीतर माझं ठरलेलं की आपापल्या कविता आपण आपल्या नातवंडांना वगैरे ऐकूया. घरातल्या घरात कार्यक्रम करायचा नातेवाईकांमध्ये, आणि सांगायचं. प्रकाशात आणण्यासाठीचं जे पाठबळ मला दिलं ते ग्रंथालींनीच दिलं. त्यांचे खरंच मानावे तितके आभार कमी आहेत. ऑल्सो माझ्या आजूबाजूची मंडळी, इथे जयंत द्विवेदी आणि गीता द्विवेदी माझ्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे यजमान उपस्थित आहेत. ते सदाशिव पेठी पुणेकर आहेत. इथे शेजारच्या गल्लीत ते त्यांचं इथल्या गल्लीमध्ये इथे ते वास्तव्यास होते, टिळक रोडवरच. साहित्य परिषदेच्या शेजारी 40 वर्ष ते राहत होते. तर सगळ्यात आधी मी त्यांना सगळ्या कविता वाचायला दिल्या आणि ते म्हणाले हे बरं आहे. तेव्हा माझा कॉन्फिडन्स बूस्ट झालं की हे बरं म्हणतात म्हणजे खरंच बरं असेल. हो, मी तेच म्हणते, पुणेकर म्हणाले बरं आहे. चांगलं आपण कोणालाच म्हणत नाही, बरं हीच आपली व्याख्या. परंतु माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींनी, माझ्या घरच्यांनी, माझे आजोबा आहेत, आता आईचे बाबा आलेले तिथे, 83 वर्ष वय त्यांचं, पंढरपुराहून खास आले. इथे श्रीयुत अमृत पुरंदरे जी आहेत, श्रीयुत चारुहास पंडित आहेत. कौतुक करायला ही सगळी माणसं जमली आहेत. ह्यांनी खूप पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं. माझ्या मित्रमंडळींनी खूप प्रोत्साहन दिलं. त्या सगळ्यांचे मला इथे आभार मानावेसे वाटत आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे आनंदाचं भरतंय. त्यामुळे हिंग पुस्तक तलवार छत्री मला जो विचार आठवतोय तो मी तुमच्यासमोर मांडतीये. तर मी आता पुढचं थॉट काय लिहिलंय ते बघते. एक महत्वाचा मुद्दा की मी म्हटल्याप्रमाणे की अभिनेत्रीचं काव्यसंग्रह वगैरे हे धारिष्ट्य त्यांनी दाखवलं आणि हे सगळं होतंय. पण या निमित्तानं मला याही गोष्टीचा आनंद होतोय की पहिली आवृत्ती संपत आली. तर त्या तुम्ही म्हणताय म्हणून मला आता या गोष्टीवर विश्वास ठेवावा वाटतो की हो कविता बऱ्या आहेत. परंतु अभिनेत्री असल्याचा देखील याला फार फायदा होतोय असं मला वाटतं. डेफिनेटली जे काही आधीचा जो प्रेक्षक वर्ग, फॅन क्लब जो असतो तो या सगळ्या गोष्टीला पूरक ठरतोय. ते सगळ्या किंवा अभिनेत्रींच्या आयुष्यातल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी बरीच उत्सुकता असते. इस्पेशली प्रेमकविता, ब्रेकअपवरच्या कविता असतील तर मग उत्सुकता आणखी शिगेला पोचते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. परंतु काही का असे ना, आमच्यासारख्या काहीशा कमर्शियल चेहऱ्यांच्या निमित्तानं का होईना लोक पुस्तक वाचतायत किंवा विकत घेतायत हे महत्वाचं वाटतं मला. आणि याही थॉटनी मला बापडीला आनंद होतोय की ठीक आहे, आपण कशा ना कशा निमित्तानं वाचन संस्कृतीला बूस्ट करण्यासाठी कुठेतरी कारणीभूत ठरतोय, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि अर्थात हे सगळं रसिकांच्या प्रेमामुळेच होतंय. मी हे कधीच विसरता कामा नाहीये की म्हणजे टच वूड, मी स्वतःला इतकी भाग्यवान समजते की मी खूप कमी वेळेला किंबहुना मी कधीच सोशल मीडियावर सुद्धा ट्रोल झालेली नाहीये. टच वूड, जे हल्ली खूप टेव आहे. असा कोणी आता माणूस आता विरळा होत चाललाय की जो ट्रोल होत नाहीये. तर इतकं प्रेक्षकांचं, रसिकांचं प्रेम मिळतंय. नॉट ओन्ली फॉर ऍक्टिंग, अँकरिंग असू दे, युट्यूबवरचे व्हिडिओ असू देत, हास्यजत्रा असू दे, तर ह्या सगळ्या गोष्टी ते इतक्या प्रेमानं स्वीकारतायत. मला असं वाटतं त्यांचं माझं काहीतरी कनेक्ट आहे. माझं जे म्हणणं आहे त्यांच्यापर्यंत प्रामाणिकपणे, प्रांजळपणे पोचतंय. त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं रिसीव्ह करतायत आणि प्रेमाचा वर्षाव करतायत, पाठिंबा देत आहेत. इतकं सहर्ष स्वागत केलंय सगळ्या रसिक प्रेक्षकांनी माझं. नाही तर मला असं वाटत होतं एका पॉइंटला की बरं चाललंय आपलं इंडस्ट्रीमध्ये, आपण कशाला हा घात घातलाय ट्रोल व्हायला उगाच, असं मला वाटून गेलं. परंतु इतका उत्स्फूर्त प्रतिसाद रसिक प्रेक्षकांनी दिलाय. तुमच्यामुळे पण मला हे ऍक्च्युली माझ्या अंगी हे धारिष्ट्य आलं की हो आपण कविता प्रकाशात आणूया. आतापर्यंत त्यांनी प्रेमानं सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, रिसीव्ह केलेल्या आहेत, तर याही त्या तेवढ्याच प्रेमानं रिसीव्ह करतील असं मला वाटलं. सो या ठिकाणी मी पुन्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानेन.
आजन्म मी तुमच्या ऋणात आहे, मी सदैव म्हणतच आलेली आहे. मरेपर्यंत तुमचं मनोरंजन करण्याचा मी वसा घेतलेला आहे आणि मी तो कधीही टाकणार नाही असं मी पुन्हा पुन्हा इथे सांगेन. खूप खूप धन्यवाद रसिक प्रेक्षक. एक वाईट 4 ओळी मला सुचल्यात. मला परवानगी आहे ना असं म्हणायला कारण इथे 4 खराब ओळी टाकायला खरी परवानगी नसावी, पण त्या खरंच वाईट असल्या तरी मला आवडल्या, त्यामुळे मी आता ओकते. काय बघा, 19 जुलैला पहिल्यांदा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आज 30 जुलै. पुण्यात वगैरे होतोय. तर पुणे तिथे काय होणे, पुणे तिथे काय होणे. 19ला ठाणे, 30ला पुणे. तेव्हा दवणे आता फुटाणे, पुणे तिथे काय होणे. यावरून काव्यसंग्रहाची पात्रता ठरवू नये हे उत्स्फूर्त काल रात्री 12 वाजता सुचलंय आणि मला मोह आवरू शकले नाही, म्हणजे आवरता आला नाही. त्यामुळे तरी येस, या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, योगायोगानं जुळून आल्या. पुणे, ठाणे, दवणे, फुटाणे त्याचं मला श्रीयुत प्रवीण दवणे सरांच्या हस्ते पहिल्यांदा प्रकाशन झालं 19 तारखेला. सो येस. बरं, जाता जाता मी आणखी एक कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि ती अर्थातच पुण्यावर काहीशी आधारित आहे, पुणे मुंबईवर आधारित आहे असं मी म्हणेन. काय झालं, कसं आहे, मला फार मुंबईत गेल्यानंतर 2012-13 साली मी मुंबईला गेले आणि तेव्हापासून मुंबईला राहायला लागले आणि मी फक्त सुट्टीला पुण्याला येते. काम करण्यासाठी मुंबईत आणि सुट्ट्यांसाठी पुणे, म्हणजे ते ॲप्ट आहे. विश्रांतीसाठी, कारण इथली हवा कशी निवांत आहे, इथे काम नाही होऊ शकत, इथे विश्रांतीलाच यावं लागतं. सो जेव्हा तो ट्रान्झिशनचा काळ होता, नवी नवी मी होते, तेव्हा मला खूप टोमण्या ऐकायला लागले हो, पुणेकर पुणेकर म्हणून. म्हणजे खरं तर म्हणजे ठीक आहे, अभिमान डेफिनेटली आहे. माझं सगळं शिक्षण पुण्यात झालं, मी लहानाची मोठी झाले, त्यामुळे पुण्यातले जे काही संस्कार आहे ते माझ्यावर झाले, याचा मला प्रचंड अभिमान आहे. पण पुलं म्हणतात की पुणेकर असण्यासाठी तुम्हाला फक्त अभिमान वगैरे असून चालत नाही, तो अभिमान जाज्वल्य अभिमान असावा लागतो, प्रखर असावा लागतो, तीव्र असावा लागतो, नाही तर तुम्ही पुणेकर नाही. तर तिथे मी थोडी कमी पडले असेल. किंवा अजून एक पुणेकर असण्याची आणखी क्वालिटी तुमच्या अंगी असावी लागते, ती म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मत हे असावंच लागतं, नो मॅटर वॉट तुम्ही कोणी आहात. म्हणजे ते एका कथाकथनामध्ये म्हटलेत की तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये उंदीरमाराच्या कार्यालयात कामाला असला तरी देखील अमेरिकेची अर्थव्यवस्था, तिथे काय त्यांचं चुकतंय ह्याच्यावर तुम्हाला मत मांडता आलं पाहिजे, ठणकावून मांडता आलं पाहिजे. तर हाही माझ्याकडे थोडा गुण कमी असं मी म्हणेन, कारण लहानपणी मी एक कोट वाचलेलं ज्यांनी इतकं मनात माझ्या घर केलंय, ते म्हणजे जगात सगळेच अज्ञानी, जगात सगळेच अज्ञानी वेगवेगळ्या विषयात. म्हणजे वेगवेगळ्या विषयांमधले प्रत्येकालाच प्रत्येक विषयातली माहिती असतेच असं नाही. मग आपल्याला माहिती आहे असं कशाला अवडंबर आणायचं, असं मला नेहमी वाटत आलं की मला नाही माहिती हा विषय. मग माहितीच नसेल तर मत असण्याचा तर काही विषयच येत नाही. त्यामुळे अशा 2 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडे तशा नव्हत्या, तरी देखील मला पुणेकर म्हणून खूप टोमणे ऐकावे लागले. तर तेव्हा प्रसवलेली ही कविता आहे आणि मला असं वाटतं की मी पुणेकरांनाही याच्यात सुखावलंय आणि मुंबईकरांनाही सुखावलंय, तुमच्या समक्ष सादर करते. मुंबई पुणे मुंबई, हो पुणे मुंबई पुणे नाही, आता मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करतो आम्ही. जरी वाढलो पुण्यात तरी कामानिमित्त मुंबईला राहतो हे अभिमानानं सांगतो आम्ही. पुणे कठोर कर्तव्यदक्ष, चुकल्यास कान पिरगळणाऱ्या बापासारखं. पुणे कसं आहे तर कठोर कर्तव्यदक्ष, चुकल्यास कान पिरगळणाऱ्या बापासारखं. तर मुंबई सर्वांना मायेनं सांभाळून घेणारी आई वाटते आम्हा. सतत धावणारी उत्साहानं भरलेली मुंबई आवडतेच, सतत धावणारी उत्साहानं भरलेली मुंबई आवडतेच आणि निवांत मोकळं ढाकळं पुणेही खास. चालत असतानाही, म्हणजे हा माझा अनुभव आहे बरं का, 1-2दा नाही, कैक वेळेला माझ्या आयुष्यात हा प्रसंग आलेला आहे की चालत असतानाही थांबून पत्ता सांगणाऱ्या हेल्पफुल मुंबईकराचंही कौतुक. खरंच ते धावत असतात आणि तरी देखील ते थांबून पत्ता सांगतात. कहाँ जाणार ईस्ट ना माहिती नसेल ना तरी देखील ते हे सांगतात की कुठे तुम्हाला ही माहिती मिळेल. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. तर
चालत असतानाही थांबून पत्ता सांगणाऱ्या हेल्पफुल मुंबईकराचंही कौतुक आणि स्पून फिडिंग न करता मेंदूचा उपयोग करायला भाग पाडणाऱ्या पुणेकरांचंही रास्तच. कामासमोर तहानभूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर विच इज मुंबई. कामासमोर तहानभूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर आणि ज्या पोटासाठी सगळी उठाठेव चालली आहे तिकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्यांचंही बरोबरच. कधीच न झोपणाऱ्या म्हणजे आमची मुंबई कधी झोपत नाही. पहाटे 3ला देखील रस्त्यावर वर्दळ असते. तर कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही 1 ते 4 झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित ऍडजस्ट होतो आम्ही. मुंबईचं ट्रॅफिक आणि पुणेरी पाट्या अशा दोन्हीकडच्या कोपरखळ्या गोड हसत पचवतो आम्ही. मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ डाएट बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही. अहो एवढंच नाही तर या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस वेच्याही प्रेमात आहोत आम्ही. एक शहर एक्स्ट्रा सेल्फ रिस्पेक्ट शिकवतं. कोणतं मी सांगायची आवश्यकता नाही. एक शहर एक्स्ट्रा सेल्फ रिस्पेक्ट शिकवतं. दुसरं एक्स्ट्रा फ्लेक्झिबिलिटी. एकीकडे डोंगर माथा दुसरीकडे समुद्र खाडी. खरं तर नशीबवान आहोत अशा दोन्ही शहरांच्या सानिध्यात वाढतोय. सांस्कृतिक आर्थिक अशा सगळ्या बाजूंनी प्रगल्भ होतोय. मी पुणेकर हा अभिमान ठीक. मी पुणेकर हा अभिमान ठीक पण माज करायचा नाहीये आणि शेवटी पुण्याचीच तो असा टोमणाही ऐकायचा नाहीये. दोन्ही शहरांबद्दल तितकीच निष्ठा आपुलकी. एक जन्मभूमी एक कर्मभूमी. त्यामुळे नाहीच घालायचा वाद पुणे की मुंबई भारी. तर अशा पुणेकरांकडून हा सोहळा पार पाडला जातोय. त्यांनी अरेंज केला आणि कौतुक होतोय. त्यामुळे घरचा आहेर. घरचा आहेरला खरं मराठीत फार वेगळा अर्थ आहे. आपण माहेरची साडी म्हणू का माहेरची साडी मला मिळते असा इतपत आनंद मला होतोय. खरंच पुन्हा पुन्हा आभार अक्षरधाराचे श्रीयुत रमेश आणि रसिकाताई राठेवडेकर. तुमच्यामुळे हे शक्य झालं. आधी फक्त अक्षरधाराला सदिच्छा भेट एवढाच कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम आता अशा स्वरूपात आहे तुम्ही बघताय. तर हे केवळ त्यांच्यामुळे शक्य झालं. एकदा जोरदार टाळ्या या दोघांकरता व्हायलाच पाहिजे. ऑल्सो फुटाणे सरांनी देखील कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं. कोण कुठली आजकालचे पोरं काय लिहितात देजाणे असा विचार न करता ते इतक्या प्रेमाने एका हाकेला आले ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या समक्ष त्यांच्या हातात माझा काव्यसंग्रह बघून मला आता काय होतं मी तुम्हाला सांगू नाही शकत. तर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आलात. मिलिंद सर इतके प्रेमाचे शब्द बोललात इतकं कौतुक केलं. खरंच मला म्हणजे साहित्य परिषदेकडून ग्रीन सिग्नल मिळायची वगैरे पावती आता ती भावना आहे माझ्या मनात की हा इथे यांनी कौतुक केलं म्हणजे मिळवलंय असा वगैरे आनंद मला होता. तर इतकं कौतुक केल्याबद्दल इतकी पाठ छान थोपटल्याबद्दल खूप खूप आभार. शिरी सरांचे आभार. त्यांना देखील खूप उशिरा खरं तर या कार्यक्रमाची ही वेळ आणि या सगळ्या गोष्टी कळवल्या गेल्या तरी देखील ते प्रेमाने इथे आले उपस्थित राहिले. ग्रंथालीचे ते आभार मानावे तितके कमी आहेत. आणि प्रवीण दवणे सर ज्यांनी देखील त्या प्रकाशनाच्या वेळी एका हाके त्यांची माझी काही ओळख नव्हती त्यांनी देखील एका फोनवर त्यांनी होकार दिला येण्याचं मान्य केलं. काय ना पटकन माझा दुसरा तिसरा काव्यसंग्रह असता आणि मग मान्य करतात मोठ्या मोठ्या व्यक्ती तर मग हां ठीक आहे ओके असं होतं. पण पहिल्या काव्यसंग्रहाला जे उपस्थित राहतात मान्य करतात येण्याचे दिग्गज व्यक्ती तेव्हा खूप बरं वाटतं. तर या सगळ्या मान्यवरांचे पुन्हा पुन्हा आभार. मी खूप आनंदात आहे त्यामुळे खूप नावं मी विसरली असेल तर प्लीज मला माफ करा. आणि दुसरी आवृत्ती लवकरच तुमच्या हाती येईल. त्याच्यात एक मायन्यूट 2-3 गोष्टी आहेत. तर जसं प्रेम पहिल्या आवृत्तीला दिलं तसंच दुसऱ्या आवृत्तीला द्याल अशी अपेक्षा बाळगते. आणि माझ्या सगळ्या गुरुजनांना नमस्कार करून तुम्हा सगळ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. थँक्यू सो मच प्राजू. थँक्यू सो मच. खूप भरभरून बोलली आणि आम्हाला पण ते छान वाटलं. खरं तर प्राजक्तासोबतच्या गप्पांचा कार्यक्रम अजून होणार आहे. काही प्रश्न आहेत मनात ते देखील तिला विचारायचे. पण त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली आहेत आचार्य अत्रे हे ज्यांचे दैवत आहेत आणि त्यांच्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. चित्रकलेचे शिक्षक पण संभाषण कलेवरती त्यांचं मोठं प्रभुत्व आहे. राजकारण असू देत किंवा मग कलासृष्टी चित्रपटसृष्टी काव्य संमेलनं सगळंच काही त्यांनी गाजवलं आहे आणि कवितांच्या कार्यक्रमाला ग्लॅमर मिळवून दिलेलं आहे. अर्थातच
साहित्य क्षेत्रासाठी चांगलं करण्याचा ध्यास नेहमीच ते मनी बाळगून आहेत आणि अर्थातच मार्मिक भाष्य करण्यामध्ये त्यांचा हात आजपर्यंत कोणी धरला नाहीये. वेल, आता मी इन्व्हाइट करणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके श्री रामदास फुटाणे सर. अर्थातच हे खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि मला आनंद होतोय की दुसऱ्यांदा आमची भेट होतीये. त्यांना आठवत असेल की ते माहिती नाही, पण ते माझ्या स्टुडिओमध्ये आले होते आणि आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या आणि त्या संधीचा मी पुरेपूर फायदा घेत सरांकडनं खूप कविता रेकॉर्ड करून घेतल्या होत्या. सर, मी विनंती करते की तुम्ही तुमचे 2 शब्द बोलावेत. या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशीजी, ग्रंथालयाचे वीरकर साहेब, ज्यांनी आग्रहाने मला इथे निमंत्रण दिलं त्या रसिकाताई, आणि जिच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन आहे अशी आमचे अँकर, अभिनेत्री, नर्तिका, योगाचा अभ्यास करणारी विविध गुणसंपन्न प्राजक्ता आणि मित्रांनो, प्रथम प्राजक्त प्रभा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि भविष्यात प्राजक्ताला सोबत शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आमचे रमेशजी असो राठोडेकर यांचा जेव्हा फोन आला तेव्हा कुठलं पुस्तक आहे कोणाचंही मला काही माहीत नव्हतं. रसिकाताई म्हणाले की तुम्ही वेळ काढा प्रकाशन करायचं आहे. तर गेली 27 वर्ष अक्षरधारा ज्या पद्धतीने पुण्यात काम करते, तर अक्षरधाराला सलाम करणे हे मला वाटतं प्रत्येक वाचकाचं काम आहे आपल्या त्या ठिकाणी. दुसरं की आमचे ग्रंथालय प्रकाशन संस्था, तर मी वीरकर साहेब आता उशीर आले असतील, अरुण साधू, अशोक जैन, दिनकर गांगल, आम्ही ज्यावेळेस स्थापन केली ग्रंथालय त्यावेळेस ग्रंथमोह काढलं होतं संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळेस, आणि बलुता आणि उपरामुळे ग्रंथालयाचं एक वेगळेपण त्यावेळेस हे झालं होतं. ग्रंथालयाच्या चळवळीत मी सुरुवातीपासून असल्यामुळे आपल्या घरातलंच प्रकाशन आहे, त्यामुळे येणं कर्तव्य आहे. आणि प्राजक्ता नावाची एक नटी, अभिनेत्री, कलाकार, तिचं पुस्तक आहे. मग पुस्तक कुठलं का असेना, एका कलाकाराचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाला जाणं म्हणजे श्रोता म्हणून जाणं सुद्धा कर्तव्य आहे. म्हणजे प्रकाशन सोडून दे की ऐकण्यासाठी सुद्धा, आणि आमच्या जातीचे त्यातले. आणि तिच्या सगळ्या कविता वगैरे वाचल्या, पहिलाच काव्यसंग्रह. मी तिला एकच सांगणार आता, रोजचं लिहि, आणि तुझी रोजचं शूटिंग असो, रोजचा एखादा कार्यक्रम असो, त्याबद्दल सगळं मी लिहिलं नाही. मला इतका पश्चाताप होतोय की मी इतक्या दिग्गज माणसाच्या सहवासात येऊन सुद्धा मी ते लिहून ठेवलं नाही त्यावेळेस, आणि फोटोसुद्धा घेतले नाही बरेचसे. म्हणजे आपल्याला संग्रही पाहिजे की मराठी सिनेमाचे जनक व्ही शांताराम बापू, बालजी पेंढारकर यांच्या सहवासात जे आम्हाला पाहायला मिळाले, ऐकायला मिळाले, कित्येक तास बसायला मिळाले, ते लिहिणं गरजेचं. माझ्या ज्या चुका झाल्यात तर तू करू नकोस त्या ठिकाणी. म्हणजे मला आत्ता पश्चाताप होत होते की, कारण तुझ्या त्या कविता पाहिल्या सगळ्या, तू आता मुंबई पुणे कविता असली, तर मी मिलिंदना विचारलं आत्ता की बाबा आता मी नेमकं कशावर बोलू. कारण कविता म्हणजे तिची लिहिण्याची कवितेची जात आणि माझी इतकी वेगळी की एखाद्या देवघरात प्राजक्ताच्या फुलाशेजारी प्रसाद म्हणून फुटाणे तिथं ठेवावे. अर्थात फुटाण्याचं एक चांगलं आहे. फुटाणे कसं आहे की देवघरात ठेवलं दिवसा प्रसाद आणि रात्री प्रसाद आणि रात्री चकना. तेव्हा काय म्हणजे दोन्ही भूमिका मला कराव्या लागतात. हां, आणि आपल्याकडे कसं आहे सध्या कुठल्याही कार्यक्रमाला पाहुणे बोलायचे ना, तर एक 2-3 पाहुणे आपण असे पुण्यात आहेत की कुठल्या विषयावर बोलू शकतात, म्हणून त्यांना आपण बोलवतो की शेवटी कुणीतरी बोलायला पाहिजे ना. आपल्या फुटाण्याला का बोलवलं तर तो विषय नसतानाही बोलतो, म्हणून
तर ठीक आहे. एक आहे की या सगळ्या क्षेत्रातून मी गेलेलो आहे. आता तिचं वय आहे ते प्रेम कविता लिहिण्याचं वगैरे. मी सुरुवातीला त्या थोड्याशाच कविता लिहिल्या, पण नंतर माझा प्रवास हा हिंदी कवितेच्या माध्यमातून राजकीय व्यंग वगैरे याच्याकडे गेल्यामुळे थोडासा वेगळा झाला. आता याच्यात दोन गोष्टी होण्याची शक्यता आहे की एक तर तिच्या पुस्तकावर मी जास्त वेळ बोललो पाहिजे, नाही तर मी माझ्याच कवितेवर बोलतो असं होईल. तो एक दोष येण्याची शक्यता असते त्यातली त्या ठिकाणी. परंतु मी अनेक वर्ष तुम्ही पाहिलं असेल कुठल्याही पुस्तकाला प्रस्तावना लिहिली नाही किंवा मी कधीही पुस्तकावर बोलत नाही, कारण मी मराठीचा उपासक आहे, अभ्यासक नाही. आणि मला असं वाटतं की अभ्यासकाने बोलावं. एक समीक्षक ज्या पद्धतीने बोलतात ते व्याख्यान वेगळं असतं आणि आम्ही आपलं मराठीच्या प्रेमापोटी, आता हे बाई मराठी पुस्तक येतं आहे, मराठी वाचन संस्कृतीला आता ज्या पद्धतीचं घसरण सुरू आहे, याच्यात एखादा प्रकाशन समारंभ होतोय, हे आता हे दुर्मिळ झालेत क्षण. म्हणजे पुण्यामध्ये हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं सभागृह हे एकमेव सरस्वतीचं मंदिर असं आहे की इथे इंदून आपण नतमस्तक होतो. या वास्तू अशी ऐतिहासिक वास्तू आहे की या वास्तूचं पावित्र्य टिकवणं हे इथल्या सगळ्या मंडळीचं काय. पण झालंय काय की गेल्या 1.5 वर्षात मराठी साहित्यावर कुठेही चर्चा झाली नाही, मराठी सिनेमावर कुठेही चर्चा झाली नाही आणि जगाचं काही बिघडलं नाही. मस्त जग आनंदात चाललेलं आहे किंवा दुःखातही चाललेलं आहे, जे सहन करायचं ते सरत आहे. तर मराठी साहित्यिक असले काय नसले काय, मराठी सिनेमा असला काय नसला काय, अशा प्रकारचं वातावरण जर वाढत गेलं तर नंतर महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड सांस्कृतिक प्रदूषण निर्माण झालेलं आपल्याला दिसेल त्या ठिकाणी. आणि म्हणून हे असे छोटे छोटे समारंभ आहेत, हे मला वाटतं मराठीला चैतन्य देणारे असे समारंभ आहेत. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद ती सातत्याने करते, या ठिकाणी धर्म म्हणून करते या ठिकाणी. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कौतुक. आता तुझ्या कवितेवर बोलताना काय होतं, मला माझ्या कविता आठवतात सगळ्या. तू आता पुण्या मुंबईवर बोलली, ते खरंच आहे की माझी तशी जन्मभूमी नगर जिल्ह्यात आहे, जामखेड. शिकलो, पहिल्यांदा आलो पुण्यात अभिनव कला विद्यालयात 59-60 साली त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मी पाहिलेलं ते पुणे, त्यावेळेस रिक्षाही नव्हती पुण्यात, फक्त सायकली. घरोघर एक सायकल, घरोघर एक समीक्षक. पुण्यातल्या प्रत्येक घरात एक समीक्षक असतो. तुम्ही काही बोला तो त्याची समीक्षा तिरकसच असते. तिने हिच्या कवितेत विनाकारण पुणेकराला दुखवायचं नाही, आपलं प्रकाशन पुण्यात आहे कशाला दुखवा, जपून लिहिलं. पण पुणे आणि मुंबई माझा, मी वयाच्या 19व्या वर्षी मुंबईत गेलो ड्रॉइंग टीचर म्हणून आणि एका मारवाड विद्यालयात श्रीमंताच्या शाळेत नोकरीला लागलो. म्हणजे एकदम भारतातून इंडियात आलो होतो त्यावेळेस. तर त्यावेळेसच्या ज्या माझ्या कविता आहेत ते हिंदी कवी संमेलनामुळे त्या सगळ्या बदलल्या. तेव्हा पुण्या मुंबईकडे पाहताना मी माझ्या नजरेतून जे पाहतो, चालतील का कविता 2-4 त्या वेगळ्या आहेत. कारण मुंबई खरोखर एक 24 तास चैतन्य देणारं शहर आहे. तुम्हाला ते कधी एका जागेवर बसू देत नाही त्या ठिकाणी. मुंबईच्या लोकांचा 2-2 तास लोकलमध्ये प्रवासात जातात, 1-1 तास बसमध्ये जातो, तरी ते कामावर गेल्यानंतर फ्रेश असतात तिथे. आपला पुणेकर लवकर इथं सुद्धा 10 मिनिटं उशिराच जाईल कामेकर. मी मुंबईवरून पहाटे उठून इंद्रायणी 5:45ची पकडायचो आणि पुण्याला यायचो, फ्रेश असायचो. आणि इथे जेव्हा राहायचो मी 5 दिवस मुंबईत राहत होतो आणि 2 दिवस इकडे राहत होतो पुण्यात सगळीकडे. तर इथून सकाळी डेक्कन किरून पकडायचं म्हटलं तर जीवावर यायचं, कशाला होत आहे. नंतर प्रगती आहे ना, मग जाऊ दुसऱ्या गाडीने त्या गाडीने. त्यावेळेस मुंबईहून पुण्याला यायला किंवा पुण्यात मुंबईला बाय रोड 8 ते 9 तास लागायचे, घाटात 3-3 तास थांबावं लागायचं. मग आम्ही डेक्कन क्वीन मित्रमंडळ होतं, मधुकाका कुलकर्णी वगैरे, साहित्यिक गप्पा वगैरे तिथे व्हायच्या. तर मुंबई हे फार चैतन्य देणारं असं आणि आव्हान देणारं प्रत्येक क्षेत्रात.
आणि दुसरं काय होतं की आपल्यासारख्या कलावंताला जेव्हा प्रत्येक क्षेत्रात आपण बघतो तेव्हा तुम्हाला फार चांगलं वाटतं ते म्हटलीस की मी कवयित्री नाही. ही ओळ तुला अनेक गोष्टी शिकू शकते पुढे. प्रत्येक क्षेत्रातलं आपलं खुजेपण जाणवणं हे आपलं किंचित उंची वाढू शकतं. पण म्हणजे आपलं आपल्याला किती जाणवतं हे पाहायला पाहिजे आणि निरीक्षण शक्ती आपली जबरदस्त पाहिजे. आता मी जेव्हा मराठी चित्रपटात आलो तर दादा कोंडकेंच्यामुळे आलो. प्रोडक्शन पाहिलं सोंगाड्याचं. हा 68-69चा काळ. त्यावेळेस प्रत्येक मी तुझ्यासाठी काय सांगतोय की तुमची आता सगळी पद्धत बदललेली शूटिंगची वगैरे, की त्यावेळेस प्रत्येक महिन्याचे 10 दिवस एका प्रोड्युसरला द्यायचे आणि ते शूटिंग व्हायचं त्या ठिकाणी. 10 दिवसाचे 3, 1 ते 10, 10 ते 20, 20 ते 30. तर आम्ही त्याला चित्रीकरण म्हणायचो मराठीत. माझं 10 दिवसाचं चित्रीकरण आहे. नंतर पुढे 10-20 वर्षाचा काळ बदलला. 80 नंतर चित्रीकरण शब्द गळालाच. अरे माझं आता 10-12 दिवसाचं शूटिंग आहे. 80 नंतर चित्रीकरण शब्दाला शूटिंग शब्द आला. आणि गेल्या 10-20 वर्षात या इंग्रजी माध्यमातून आलेले जे कलाकार आहेत हे माझं शूट आहे. शूटिंग नाही म्हणत ते, माझं शूट आहे. अरे माझं 10 दिवसाचं शूट आहे, शूटच म्हणतात. आता आणखी काही 10 दिवसानंतर ट सुद्धा गळून पडेल. तर ते सुद्धा राहणार नाही. शूट म्हणतात ते नशीब आपलं. तेव्हा आता सगळे कलावंत इंग्रज आलेले म्हणजे अँकर पासून सगळे त्या एका वाक्यामध्ये 2 तरी इंग्रजी शब्द असतात. म्हणजे मराठी शब्दापासून हे सगळे कलाकार दूर चाललेले आहेत. आणि अशा वेळेस प्राजक्ता जर मराठीत लिहित असेल तर मला वाटतं ही सगळ्यात आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे त्या ठिकाणी. मराठी पुस्तकं ती किती वाचते मला माहीत नाही, पण तिच्या लेखनातून कळते की ती निश्चित वाचत असेल. तिला वाचनाची आवड असल्याशिवाय मनुष्याला लिहिता येत नाही. आणि प्राजक्ता ज्या वातावरणात राहते त्या वातावरणात तिला माहिती आहे सगळं इंग्रज आलेलं असं वातावरण आहे ते. त्यात तुम्ही इंग्रजी नाही बोलले तर तुम्ही मूर्ख समजले जाता त्या ठिकाणी. तर अशा या मुंबईत उभं राहणं म्हणजे थोडंसं अवघड असतं. कारण मुंबईची आता पहा की आपले मंत्री तुम्ही पाहतात टी व्हीवर मराठीत बोलतात पत्रकार परिषदेत. आणि ते हिंदीचे पत्रकार इतके आक्रमक होतात की आप हिंदी में बताइए, हिंदी में. आणि हे मंत्री पुन्हा मराठीत काय बोललो हे हिंदीत सांगतात परत. मराठीचे मारेकरी हे मंत्रीत, हे मराठीचे मारेकरी. अरे महाराष्ट्रात बोलताना हा मी लोकसभेत मी स्वतः हिंदी बोलेन, मला मराठी बोलण्याची काय गरज आहे. पण माझ्या महाराष्ट्रात जो पत्रकार इतके वर्ष राहतो तो मी मराठी काय बोलतो हे त्याला कळत नाही का. तो सांगेल ना. कर्नाटकातला मंत्री हिंदीत बोलतो का, मद्रासचा हिंदीत बोलतो का त्या ठिकाणी. तर हे मराठीचे मारेकरी नवीन तयार झाले म्हणजे आपलं मंत्रिमंडळ. तरी त्याला सांगायचं की बाबा ठीक आहे तुला समजून घे आणि तुला काय द्यायचं ते दे. अरे महाराष्ट्रात कोणी विचारत नाही, बसले आपले की इंटरनॅशनल प्रतिमा. मग इंग्रजीत तरी बोला ना, अमेरिकेत सुद्धा जाईल तुमच्या. तर एक पहिल्यांदा गोष्ट की मराठी बोलण्याची लाज वाटणे याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही त्या ठिकाणी. पण ती फॅशन होता कामा नये त्या ठिकाणी. तर या गोष्टी आपल्याला जपण्यासाठी एक कलावंत अभिनेत्री हा मराठीचा संसार मांडते, हा आनंदाचा क्षण आहे त्यातला. बाकी पुण्याकडं तू जे कवितेत पुणेच मांडलं. खरं पाहिलं तर माझ्यासारखा मनुष्य फार तिरसटपणे पाहतो. पुणे 30 कासा 20 जरी काय राहिले हाती, मुळा मुठेच्या गाळ नशिबी माऊस आरती गाती. या ठिकाणी ज्ञानी सत्तेचे भाट झाले, पैलवान बारमध्ये शिरले आणि लक्ष्मीच्या आक्रमणापुढे सरस्वतीचे दास हरले. फ्लॅटवर फ्लॅट उभे वाडे पायाखाली पुरले, फ्लॅटवर फ्लॅट उभे वाडे पायाखाली पुरले आणि स्फोट किंवा दंगलीसाठी गणपती पुरतेच पुणे उरले. आता ही माझी 82ची कविता आहे बा की मराठी माणूस मागे पडला तेव्हा शनिवार वाडा पर्वतीजवळ जाऊन ढसाढसा रडला.
मराठी माणूस मागे पडला तेव्हा शनिवारवाडा पर्वतीजवळ जाऊन ढसाढसा रडला की ताई ताडीवाले माडीवाले परमिटवाले येणार आहेत आणि पुण्याची अस्मिता ओंकारेश्वरला नेणार आहे. सुरतवाला बनातवाला बंगलोरवाला येतील आणि सह्याद्रीचे दगडधोंडे सीमापार नेतील. सदाशिव पेठेला आज अवकळा आले आहे आणि पुणेकर मंडळी आता पुनावाला झाले आहे. आमदार खासदार बाईसारखे ठेवत असतात आणि गळ्यात गळा घालून व्यापारी जेवत असतात. नंबर 2ची घरे सर्वत्र लखलखीत आहेत आणि प्रत्येक पक्षाचे नेते व्यापाऱ्यांच्या पालखीत आहेत. तर पर्वतीने डोळे पुसले भाऊ रडून उपयोग काय? पर्वतीने डोळे पुसले भाऊ रडून उपयोग काय? नोकरीच्या शोधात असतात मराठी तरुणांचे पाय. बाप जन्मी यांना कधी व्यापार नीट जमला नाही आणि व्यापाऱ्यांचे जोडे पुसण्यात मराठी कधी दमला नाही. मुठभर बागायतदारांना जातीचा माज असतो, मुठभर बागायतदारांना जातीचा माज असतो आणि ज्याच्या खिशात पैसा त्याचाच आवाज असतो. तेव्हा इथून पुढील राजकारणी पैसाच ठरवणार आहे, कुणाला आमदार करायचं कुणाला खासदार करायचं. इथून पुढील राजकारणी पैसाच ठरवणार आहे आणि पुण्याचा लक्ष्मी रोड सदाशिवची जिरवणार आहे. तर शनिवारवाड्याचे डोळे पुसता पुसता शेवटी पर्वतीला गळीवरून येतं आणि पर्वती म्हणते, ही 82ची कविता आहे, की हळूहळू माझ्या छातीत लोखंड सिमेंट घुसत आहे. हळूहळू माझ्या छातीत लोखंड सिमेंट घुसत आहे, तरी सुद्धा भाऊराया मी तुझेच डोळे पुसत आहे, तरी सुद्धा भाऊराया मी तुझेच डोळे पुसत आहे. तेव्हा आपल्याला ही वेदना मला त्यावेळेस जाणवली होती जेव्हा अपार्टमेंट सुरू झाले होते आणि एक देखणे वाडे हो, मागे कुठेतरी विहीर आहे, पुढे ओसरी आहे आणि त्या जाळीदार नक्षीच्या खिडक्या, हे सगळं वैभव पाहिलेलं आहे ना आपण 59-60 त्यावेळेस. तर हे ढासळताना ज्याला खंत वाटते तो कविता लिहू शकतो. म्हणजे आपल्या समोरची सांस्कृतिक जडणघडण जेव्हा ढासळताना आपण पाहतो ना, आपल्याला वेदना होत नसेल तर आपण कविता कशी लिहिणार? तर आपण ह्या कविता मुंबईच्या बाबतीत मी लिहिलं होतं की पाहता पाहता मुंबईची 25 वर्षात बंबई झाली. ही 85चीच कविता आहे की मराठी माणूस मागे पडला, महाराष्ट्राला अवकळा आली आणि पाहता पाहता मुंबईची 25 वर्षात बंबई झाली. आणखीन 25 वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस नसेल. आणखीन 25 वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस नसेल. गिरगावातल्या शिलालेखावर फक्त पुढील मजकूर असेल, ही स्थान पर बंबई का अंतिम मराठा बटाटावडा खाते खाते अल्लाह को प्यारा हो. हे व्यक्तिमत्व जाणून घेण्याची संधी तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि मला सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या पॅन्डेमिकमध्ये खूप साऱ्या लोकांनी आपल्या आवडी, आपले छंद जोपासले होते. तर काही जणांचा माझ्यासारखा गैरसमज झाला की कदाचित हे जे तू काव्यसंग्रह आता जे प्रकाशित केलेला आहे ते ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुला स्फुरलेलं आहे. पण तुझ्याशी माझं जेव्हा बोलणं झालं तेव्हा तू सांगितलंस की नाही नाही, हे 2012 पासूनचं बाळ आहे. तो त्याबद्दल ऐकायचं आहे. सर्वप्रथम सगळ्यांना नम्रपूर्वक नमस्कार. मी अजूनही सरांनी जे भाषण केलं त्यातून बाहेर आलेले नाही आहे. सरांनी सांगितलेले सगळे मुद्दे, ॲक्च्युली बरं झालं आपण हे सगळं रेकॉर्ड करतोय. मी पुन्हा पुन्हा हे भाषण ऐकणार आहे सर. यातल्या गोष्टी मी जोपासण्याचा, अंगी बांधण्याचा खरंच मनापासून प्रयत्न करेन. एक तर आज डेफिनेटली घरी जाऊन मी डायरी लिहिणार आहे आणि तुम्ही जे जे सांगितलं ते मी नोट डाऊन करणार आहे. आणि या निमित्तानं खूप धन्यवाद. हे नाव तुझे दिलं आहे त्या मागचा विचार, काही वेगळं नाव द्यायचं होतं, काही विचार केला होता, खास की कोणीतरी ते स्पॅम आणि ज्याला माझी आजोबा म्हणते त्याचाही मोठा रोल दिसतो. काय सांगशील? त्यांना खरं कारण म्हणजे मी आता सांगणार नाही. डेफिनेटली जसं आता तू पण पारिजातकाच्या फुलाचं कौतुक केलं, सरांनी केलं, दवणे सरांनी पण खूप छान त्याला त्याचा एक अन्वयार्थ लावला जो मला पण पडतो, भावतो. कारण मी सुद्धा कुठेतरी वाचले की पारिजातकाचं झाड आणि हंस या दोन गोष्टींना अध्यात्मात फार महत्त्व आहे. त्यांना म्हणजे देवाला फुल वाहावं तर हे किंवा त्या झोनमध्येही या दोन गोष्टी पकडल्या जातात मी म्हणेन. त्यामुळे प्राजक्ता नाव आहे याचा मला आनंद आहे आणि ते मला कुठेतरी डेफिनेटली वापरायचं होतं. कारण मी पुस्तकाच्या ह्याच्यात पण कृतज्ञतामध्ये पण लिहिलेलं आहे की माझे दोन आध्यात्मिक गुरु ओशो आणि श्री श्री रविशंकर.
त्यांचा माझ्यावर खूप पगडा आहे. तर ते नाव घ्यायचं होतं, परंतु गंध पारिजातकाचा सडा, पारिजातकाचा सुगंध, असं खूप चीजी आणि ऑब्विस नाव मला डेफिनेटली द्यायची नव्हती की हां किती ऑब्विस आहे ते. तर येस, प्रभा वलय वगैरे या अर्थानं आपण वापरतो, तर मला आवडलं हे नाव आणि मग प्राजक्त प्रभा जरा टुरिस्टवालं नाव काढलं. सो ते दुसरा अर्थ आहे पण तुम्ही सांगणार नाही, हा पहिला अर्थ तुम्ही आता खरं नाव. ओके, यामागे अजून एक खूप मोठी स्टोरी ती लवकरच आम्ही ऐकू. पण आता शेवटचा प्रश्न आहे की बऱ्याच वर्षांपासून तू लिहितीयस आणि त्यातलं 33 कविता निवडणं निश्चितच थोडं चॅलेंजिंग नसेल, तरी ह्या 33 कवितांचं जे सिलेक्शन आहे त्याबद्दल काय लक्ष नाही? फार नव्हत्या अगं, फार नव्हत्या. एकतर 2012च्या अलीकडच्या डायऱ्या मला सापडल्या नाही, त्या गेल्या. जसं सर आता कुटाळे सर म्हणाले की लिही आणि ते जपून पण ठेवलं पाहिजे, तर त्या ज्या आधीच्या डायऱ्या त्याच्यामध्ये पण काही आता आठवत नाही पण असाव्यात कदाचित. त्याच्यानंतरच्या डायऱ्या माझ्याकडे होत्या, कारण त्या मी मुंबईत राहत होते त्यामुळे जपून ठेवल्या. तर 40-41 कविता होत्या, फार नव्हत्या. आणि सिलेक्शन सोपं होतं कारण काही अतिशयच बेसिक होत्या, म्हणजे हे काय असं वगैरे होत्या अक्षरशः. तर फार अवघड नाही गेलं. ऑल्सो मी म्हटलं की जयंत रोहरी सर, माझा मित्र विकास, श्रद्धा या मंडळींनी पण मला खूप मदत केली. माझे अस्थेरीचे प्राध्यापक पुणे विद्यापीठाचे शरदचंद्र भेलके सर, अशी स्वप्नील जयकर मराठीमधला एक उत्कृष्ट दिग्दर्शक, अशा मंडळींनी मला मदत केली या सिलेक्शनसाठी. ही नको ही शेवटी मी स्वतःच खरं केलं, मी फार कोणाचं ऐकलं नाही. पण ज्या नको म्हणतात म्हणजे 2-3 जणांनी नको म्हटलेल्या कविता मी टाकल्या. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की जसं मगाशीच उल्लेख केला, यामध्ये केवळ मराठी नाही आहे तर तिने हिंदीमध्येही लिहिलेली आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा कविता लिहिली आहे. आणि तोही आम्हाला तुझा गुण आवडला की तिन्ही भाषांना तू समान न्याय दिला. नाही, असं न्याय वगैरे द्यायच्या हेतून हे झालंच नाही. मुळात काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा या हेतूनच हे घडलं नव्हतं. ते आपल्या पुरतं स्वतःपुरतं ऑलवेज. मी मध्यंतरी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचं आहे, मग आपलं हिंदी चांगलं पाहिजे, मराठीचा पगडा असतो, मग ते हिंदी बोलताना कळतं की हां ये महाराष्ट्रीयन हे शायद असा एक सूर उमटतो. तसं नाही होता का, मग आपल्याला मराठी बरोबर हिंदी उत्तम आलं पाहिजे आणि लोकांना हिंदी भाषिक लोकांना कळलं नाही पाहिजे की, आणि त्यामुळे आपल्याला एंटर करायला प्रॉब्लेम होता कामा नये. म्हणून मी हिंदी उर्दू शिकत होते. तर मग ते सर रोज मला घरी एकदा शिकवायला यायचं. मग त्या काळात जे स्फुरलं सुचलं ते हिंदी सुचलं, असं होतं छान. आणि आता आम्हाला ऐकायला आवडेल एखादी कविता. येस येस येस, एक रिसेंट लिहिलेली कविता आहे ती मी सादर करते. काय ह्या वास्तूमध्ये सरस्वतीचं मंदिर म्हणायचं आवडली होतं मला, इथे ही कविता व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. शीर्षक आहे सत्य दिसू दे. काय आमचं सगळं क्षेत्र जे आहे ते सगळं शो ऑफ बिझनेस असं म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये आपल्यालाही कधी कधी असं खोटामुखोटाने वावरावं लागतं, जे मला अजिबात आवडत नाही. मला कित्येक वर्ष जमत नव्हतं, त्यामुळे मला खूप बऱ्याच लोकांना तोंड द्यावं लागलं. जरा जास्त अडथळे आले कम्पॅरेटिव्हली. ज्यांना ते जमलं त्यांना कम्पॅरेटिव्हली कमी अडथळे आले असावेत असं मला वाटतं. पण तरी परत एकदा मला हेच वाटतं, स्थायी भाव हाच राहिला की नाही, जे आहे ते खरं आलं पाहिजे, बोललं पाहिजे, दिसलं पाहिजे, समोरच्याने कसं व्यक्त केलं पाहिजे ते सत्य दिसते असं खूप आतून वाटतं. तर हे मुखवटे गळू दे, स्वतःचे इतरांचे खरं तर स्पेशली इतरांचे. मुखवटे गळू दे, चेहरा दिसू दे, भ्रम तुटू दे, धुकं विरू दे, सत्य दिसू दे. मधाळ बोलणे, वचने कौतुक. ते आमच्या इंडस्ट्रीमध्ये सगळेजण म्हणतात ना, अरे मेरे डार्लिंग तेरे साथे फिल्म करणे, हो करा. मधाळ बोलणे, वचने कौतुक ह्यांची कृती होऊ दे. स्वप्ने आशा नको, चटणी भाकरी चालेल पण घास खरा असू दे, सत्य दिसू दे. योगमाया हटू दे. आमच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये आमच्या म्हणजे आठवलेली कामांचा भाव आहे की आपणच आपल्या भोवती काही गोष्टी उभारलेल्या असतात, त्यातूनच आपल्याला आपलं काय म्हणणं ते कळत नाही, दिसत नाही. ती आपणच निर्माण केलेली योगमाया असते. असं खूप छान थॉट येतो. तर योगमाया हटू दे,
खरा हेतू कळू दे, मोह सुटू दे, भय संपू दे, लख उजेड पडू दे, सत्य दिसू दे. परंतु परंतु कधी वाटते विना मृगजळ, भंपक आशा मोह स्वप्नरंजन. परंतु कधी वाटते विना मृगजळ. काय, मला मर्सिडीज बेन्स पाहिजे, हे जर हे मृगजळ आहे, पण आता आहे किंवा हे पाहिजे ते पाहिजे, ही फिल्म पाहिजे, हे करायचं ते करायचे, कदाचित ते अननेसेसरी असेल, त्याची काही फारशी आवश्यकता नाही जगण्यासाठी, आहे की काय चालते ना, तर नाही. पण मोह आशा, काहीतरी अचीव करायची इच्छा, चांगलं वाईट आपण आता काय त्याला बाहेर नको करूया, पण जे काय तर असं नसेल तर कसं होईल, तर असं म्हणणं आहे माझं. परंतु कधी वाटते विना मृगजळ, भंपक आशा मोह स्वप्नरंजन. जगावयाची इच्छा राहिलं का मग कोणाचं, जगावयाची इच्छा राहिलं का मग कोणाचं. म्हणून भीती वाटते म्हणावयास की फक्त सत्य दिसू दे. म्हणून भीती वाटते म्हणावयास की फक्त सत्य दिसू दे. मग मधात घडवलेलं असत्य तरी पचू दे, असत्य तरी पचू दे. वा, खूप खूप छान, खूप मस्त वाटतंय. आणि मला असं वाटतं की प्राजक्ता जी काही घडली आहे, प्राजक्तावरती जे संस्कार झाले, ती जी इतकी गुणी आहे, निश्चितच तिच्या आयुष्यातील अनेक व्यक्तींचं यासाठी योगदान आहे. पण प्राजक्ताचे आई काकू, तुम्हाला सगळ्यांमध्ये खूप खूप अभिनंदन. कारण मला माहिती की एका आईला आपल्या मुलाला मोठं होताना, पडताना, त्याला यशस्वी होताना बघताना जो आनंद होतो, त्या प्रत्येक क्षणामध्ये ती साक्षीदार असते, प्रत्येक क्षणाची ती भागीदार असते. आणि आज प्राजक्ताचं हे इतकं गोड टवटवीत फूल जे आमच्या समोर आहे, जो सगळीकडेचा सुगंध पसरवत आहे, त्याचं कारण तुम्ही आहात. त्यामुळे आणि मी नेहमी हे म्हणतेस की माझ्या करिअरमध्ये, माझ्या असण्यामध्ये माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे, माझा खायचा वाटा आहे. म्हणजे ती इतकी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे माझ्या सगळ्या निर्णयांमध्ये, माझ्या स्पेशली करिअरमध्ये. माझ्या पहिल्या सुरुवातीच्या सगळ्या शूटिंग्सना ती जातीनं हजर असायची. ती पुणे मुंबई माझ्याबरोबर करायची, पूर्ण वेळ माझ्याबरोबर थांबायची. मग बाकी कुटुंब जेवणार काय, करणार काय, हे सगळं ती आदल्या रात्री वगैरे करायची. असं एक ना दोन आले की यादी फार मोठी, परंतु येस आई. नक्कीच ह्या गप्पा तुम्ही एन्जॉय केल्या असतील असं मी समजते. पण मला त्यापूर्वी काकूनं 2 मिनिटं स्टेजवरती बोलवायचं आहे. आणि काकू प्लीज तुम्ही बोलावंच मला वाटते. आजोबा तुम्हाला पण नमस्कार इकडनं. नातीचं कौतुक होताना निश्चितच खूप आनंदाचा हा क्षण असेल. नाही खूपच. काकू तुम्ही 2 शब्दात सांगाल की तुमच्या मनात आता काय नाही, सगळं तुम्ही ते छान बोलू शकाल. जे वाटतंय ते सांगा. अच्छा काकू मला सांगा की प्राजक्ताचा जन्म झाला आणि त्यानंतर प्राजक्ताने तिच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये यश मिळवलं, तो तिचा सोपा प्रवास नव्हता. मी या पूर्वीचा तिचा एक इंटरव्ह्यू पाहिला आहे. मग डान्स क्लास जाताना चिखला फिरलेले पाय असू दे, मॅडमनी 6 महिने तिच्या भरतनाट्यमच्या तिला दिलेली शिक्षा असू दे, किंवा मग चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना झालेली घालमेल असू दे, हे सगळं पाहिलेलं आहे. मला सांगा की तुम्ही तिला कोणता मंत्र दिला आहे? जेव्हा जेव्हा ती खचली तेव्हा तुम्ही तिला काय सांगितलं होतं? काही नाही, असंच कष्ट करायचं असतं, असंच उभं राहायचं असतं. उभी राहा, उभं राहणं. कुठेतरी तुम्हाला वाटायचं का की तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं आहे आणि ती कुठेतरी तुम्ही प्राजक्ताच्या रूपात पूर्ण केलं? लहानपणी माझ्या माझी काही परिस्थिती नव्हती झाली. मला डान्स आवडतो. एका डान्समध्ये मी भाग तर घेतला होता, पण डान्स शिकले मी पूर्ण, पण जाण्यासाठी 10 रुपये मला ते जाता नाही आलं. त्यावेळेस मी असं ठरवलं जेव्हा मला मुलगी होईल त्यावेळेस मी डान्स शिकवलं. काकांचे डोळे पाणावले आहेत, पण मला असं वाटतं की तुम्ही डान्स शिकला नाही तर डान्समध्ये तिने विद्यार्थी सुद्धा घडवले आहेत आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता तर तिला भरपूर काय काय करायचं, तिचे स्वप्न तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि एक फक्त अजून सांगायचं आहे की प्राजक्ताला हा तुम्ही जसा मंत्र दिलास की उभी राहा, खचू नकोस, त्याचबरोबर प्राजक्ताकडे तुम्हाला कोणता मंत्र मिळाला? कारण
काकू तिची डायरी लिहायला थांबलं होतं कारण की तिने तुमचा मार खाल्ला होता. काय वाचलं होतं तुम्ही त्या दिवशी? मला असं वाटतं तो आई आणि मुलीचा खूप असा सिक्रेट वाला झोन आहे, त्यामुळे नको त्यांचं रहस्य त्या दोघींजवळच राहू दे. पण काकू थँक्यू. कुठेतरी कोणीतरी तुम्हाला अडवतं आणि तिथून एका नवीन गोष्टीची सुरुवात होते. त्यामुळे एकच लक्षात ठेवायचं की जरी कोणी थांबवलं, जरी कोणी बोललं तरी खचायचं नाही, तिथून पुन्हा उभारी घ्यायची आणि हा प्राजक्त त्याच्या फुलाप्रमाणे आसमंतात जो आहे तो सुगंध आपल्या दरवळ ठेवायचा. थँक्यू सो मच. आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली. खूप खूप आभार. आणि प्राजक्ताचा जो हा प्राजक्त प्रभा हा नाट्य संग्रह आहे तो नक्की घ्या. तुमच्या आवृत्तीच्या आणि सगळेजण आतुरतेने वाट बघतो आहोत. तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रेडिओ सिटी 91.1 मी आरजे शोषणारी इथं सांगते.